हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही जाणार आहे बाहेर. आमचा कधीच प्लॅन ठरलेला. आम्ही जाणार आहे ती लोकेशन तुम्हाला आता सांगणार नाही, तिकडे जाऊन दाखवतो. लय भारी लोकेशन आहे, व्ह्यू पण भारी आहे आणि बघायला गेलं तर तेवढं चालायचं पण आहे, पण भारी आहे लोकेशन. आणि आता वाजले आहेत 9:48. आमची ट्रेन 10:14ची आहे आणि आहेत अर्धे मित्र आहेत बघायला गेलं तर. पण आता तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला जाऊन दाखवतो कोण कोण येणार आणि कोण कोण नाही. चलो. हाय गाईज, मी आता एका मित्राच्या इथे पोचलो आहे. मित्र समोरच उभा आहे बघा, त्यात येतोय. सकाळपासून काय खाल्लं नसेल म्हणून सगळे आता खातायत. मी पण काय खाल्लेलं आहे, फक्त चहा पिऊन आलोय. अजून दोघं जण वाटतं स्टेशनला पोचली आहेत ना. दोघं स्टेशनला पोहोचले. उपवास आहे तुझा? मग काय उपवास करता? भूक लागली मला वाटतं डोंबिवली स्टेशनला जाऊन भेटतो. आम्ही आता कोपरला पोचला आहे. तर मी एकटाच नाही आहे बघा, हे मस्ती करताय. तर आम्ही इथून जाणार इथून आम्ही जाणार आहे विरारला. तुम्हाला फक्त प्लॅटफॉर्म नंबर सांगतो. म्हणजे प्लॅटफॉर्म सांगतो. विरारला चाललो आहे. विरारला जाऊन तुम्हाला दाखवतो नक्की कुठे जाणार आहे. तिकडे जाऊनच तुम्हाला समजेल, इथे तर तुम्हाला सांगणार नाही. डावल तुम्हाला डायरेक्ट पुढे दाखवतो. मी आता विरारला पोचलो आहे. विरारला पोचलो आहे. तिथून आम्ही जाणार आहे, पण आम्ही तुम्हाला अजून लोकेशन सांगणार नाही. पण विरारला जस्ट पोचले आम्ही. अजून लोक आहेत. दोघी कुठे जातात? हां, अजून लोक आहेत ते पुढे आहेत. एक कॉलवर बोलतोय आयटम सिटीच्या आणि एक चालते बघा. तर जाऊ आहे. मला काय पण यो एक गद्दार आहे आमच्यासोबत येतो, डायरेक्ट कॅन्सल करतो आमच्या, म्हणजे अचानक कॅन्सल करतो. हे करतो की नाही रे? यो कॅन्सल करतो ना भाई. हे बघा, ह्याला पण विचारू शकता. हे यो कॅन्सल करत नाही. यो एक गद्दार आहे आमच्यामध्ये. हा गद्दार एकदाच केलं जातं. एकदा नव्हता घेतला होता म्हणून एकदा घेतला. हे जायचं जा काहीच तुम्हाला आता तिकडे जाऊन भेटतो डायरेक्ट. गाईज तिकडून जरासा तुम्हाला लुक दिसतोय तर तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघू शकता तुम्ही इथे डोंगरावर कसं कोरलेलं आहे. विरारची पब्लिक ओळखत असेल. हां, विरारचे असेल तर ओळखत असाल, पण भारी आहे ना. इथून असं स्टेशनवरनं पण दिसतंय. आणि आता तुम्हाला हिंट भेटली असेल जराशी आम्ही कुठे चाललोय नेमकं. चला तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. आम्ही आता पोचलोय. आम्हाला जिथे पोचायचं होतं आता. तेव्हा काय पण लोक आहे. ह्याला चैन पाहिजे या डावलला. छप्पर बनतं इथे. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू. फोटो काढायचे आता आधी वरती तर चढ. म्हणजे दर्शन घेत नाही, डायरेक्ट फोटो काढायचे. फोटो काढायचा. कोण तुझी इज्जत काढते? काय रे, तू एकदा शांत बसला. जास्त झाला का रे? बोलायला लागला की काय? मला घेणारच नाही आम्ही पहिल्यापासून या व्यक्तीला. काय? हा, नाही बोलवणारच नाही तुला. कॉल बी नाही करणार. नको बोलू बस. काय नाही बोलवणार. किती वेळा बोलतो मग तू? प्लॅन का कॅन्सल करतो मग? चल प्लॅन कॅन्सल नाही करत, पण नचकटी का लावतो? नाही येणार, मी नाही येणार. पहिला हो बोलताना नाही येणार. चैन विकताय 30 रुपये मिळाले. 30 रुपयामध्ये चैन विकतात. पाहिजे का कोणाला? या व्हाईटची चैन आहे बघा. 50 तोला. 50. डॉन भाईची चैन आहे. डॉन नाही, विवाद हो जाएगा. हम दिया तो विवाद हो जाएगा. बघू शकताय बघा. आता इथून स्टार्ट करू. आता काहीतरी 1446 पायऱ्या आहेत. सॉरी आम्ही रस्ता चुकलो त्या साईडने. हे पडशील ना तिकडे गेला. अरे
हा ना आधी पहिला पाया पण ना तुम्हाला दाखवतो थांबा जरा जरा हे कर काही बघू शकता आता आम्ही जरा असं बोल गणपती बाप्पा आपला कोण अलाउड नाही हे बघा तुम्ही बघू शकता आता आम्ही हे बघा एक पाया पडतंय एकाने पाया पडून झालेत इकडे एक मंदिर आहे पण त्याचा आम्ही ब्लॉग नाही काढू म्हणजे शूट नाही करू शकलो ते शूट करायचं मनाई आहे आहे पण भारी आहे गणपती बाप्पा पण खालचा हळूहळू खावा 1000 सांगितले ते 1446 नाही 46 1446 पण 46 जास्त आहेत ना मग आई तुला चेन पाहिजे होती ना हो दे आयटम का आताशी आमचे पायरे 110 झाले ना 140 झाले अजून किती बाकी आहेत म्हणजे 1000 अजून खूप पाहिजे बघू हे बघा आम्ही फक्त एवढंच चढलोय अजून खूप चढायचंय वरती हा बघा जोशीला भाई तर अजून आमच्या बघा 290 पायऱ्या झाल्यात खूप चढायचे हे काही नाही हो तो आता उदास झालाय जर आम्ही त्याला मधीच बोललो ना हे तुम्ही ब्लॉग अशी घाण काढली हा कसं आहे हो नुसते प्लॅन कॅन्सल करत नका म्हणून हा बघा एक छोटा डॉन इकडचा कालूबाई